इंस्टंटेनियस अँगुलर व्हेलॉसिटी. तर ही इंस्टंटेनियस अँगुलर व्हेलॉसिटी टर्म आपण समजून घेऊ. त्यासाठी आपण कन्सिडर करू की एक पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय. कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन along the circumference of circle in anti-clockwise sense. Okay, and O is the center of the circle, and initially particle is at point A. Okay, so OA is the position vector of particle when time is 0. जेव्हा टाइम 0 असेल त्यावेळेस OA हा त्या पार्टिकलचा काय असेल, पोझिशन वेक्टर असेल. तर हा पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय अँटी क्लॉकवाइज सेन्स मध्ये, आणि हा पार्टिकल याची जागा बदलेली सुद्धा काही वेळामध्ये. सो लेट अस टेक द टाइम इंटरवल विच इज व्हेरी व्हेरी स्मॉल. ओके, तर आपण आता इंस्टंटेनियस अँगुलर व्हेलॉसिटीची डेफिनेशन पाहणार आहे. आपण एक टाइम इंटरवल घेणार आहे जी की खूप कमी आहे. इट टेंड्स टू 0. म्हणजे ही जी टाइम इंटरवल आहे ती जवळपास 0च्या आहे. ही 0 ला टेंड होती. एवढ्या वेळामध्ये पार्टिकल ए पॉइंट पासून बी पॉइंटला गेला. तर ओबी हा नवीन पोझिशन वेक्टर आपल्याला मिळेल. आता या दोन पोझिशन वेक्टरनी सेंटर सोबत काहीतरी अँगल तयार केला असेल जो की खूप स्मॉल असेल, डी थीटा. ओके, आणि या सर्कमफरन्सच्या अलावा ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हे जवळपास स्ट्रेट लाईन असेल. म्हणजे कसं असेल, लिनियर. तर ए बी हे असेल त्याचं लिनियर डिस्प्लेसमेंट, जे आपण इथं कशाला दाखवणार आहे, डीएस बार. ही डिस्प्लेसमेंट. ओके, याला मॅग्निट्यूड आहे. ए पासून बी पर्यंतची लांबी म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड असेल डिस्प्लेसमेंटचं, आणि ए पासून डिस्प्लेसमेंट कुणीकडे झाले तर बी कडे झाले. ठीक आहे, तर त्याला डायरेक्शन पण असेल. सो दॅट्स वाय इट परफॉर्म ए लिनियर मोशन अराउंड द सर्कमफरन्स ऑफ सर्कल. इथं पार्टिकलने लिनियर मोशन केलेली आहे सर्कमफरन्सच्या. आपल्याला माहिती आहे की सर्क्युलर मोशन छोट्या छोट्या लिनियर मोशन पासून बनलेली असते. ओके, तर इथं पार्टिकलने केलेलं जे लिनियर डिस्प्लेसमेंट असेल ते आपण कशाला दाखवले, डीएस बार. ओके, तर अँगुलर व्हेलॉसिटी, इंस्टंटेनियस अँगुलर व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ ऍव्हरेज अँगुलर व्हेलॉसिटी. आता आपल्याला ऍव्हरेज अँगुलर व्हेलॉसिटी म्हणजे माहिती आहे. ऍव्हरेज अँगुलर व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर रेशो अँगुलर डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. पण इथं अँगुलर डिस्प्लेसमेंट किती झालंय, डी थीटा, जे की खूप स्मॉल आहे. ओके, आणि किती वेळावर झाले तर डी टी. तर इथं इंस्टंटेनियस अँगुलर व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ ऍव्हरेज अँगुलर व्हेलॉसिटी. ऍव्हरेज अँगुलर व्हेलॉसिटीची लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे इंस्टंटेनियस अँगुलर व्हेलॉसिटी. जेव्हा टाइम इंटरवल 0 कडे जात असेल, जेव्हा टाइम इंटरवल खूप कमी असेल, त्यावेळेस त्या पार्टिकलची जी ऍव्हरेज व्हेलॉसिटी असेल त्या व्हेलॉसिटीला आपण काय म्हणू, इंस्टंटेनियस अँगुलर व्हेलॉसिटी. ठीक आहे. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इंस्टंटेनियस अँगुलर व्हेलॉसिटी, द लिमिटिंग average angular velocity. This is the average angular velocity, the limiting average angular velocity of particle when time interval is small or when time interval is approaches to 0. जेव्हा टाइम इंटरवल 0 ला अप्रोच होत असेल त्यावेळेस त्या पार्टिकलची ऍव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजेच इंस्टंटेनियस अँगुलर व्हेलॉसिटी. सो किंवा आपण सोप्या शब्दात असं म्हणू शकतो की एखाद्या पार्टिकलची एखाद्या इन्स्टंटला असणारी अँगुलर व्हेलॉसिटी म्हणजे इंस्टंटेनियस अँगुलर व्हेलॉसिटी. तर अँगुलर व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे, तर अँगुलर डिस्प्लेसमेंट आपण मेजर करतो कशामध्ये, रॅड मध्ये, आणि टाइम आपण मेजर करतो कशामध्ये, सेकंड मध्ये.
तर रॅड पर सेकंड हे अँगुलर व्हेलॉसिटीचं काय असेल युनिट. नेक्स्ट याचे डायमेन्शन युनिट इज रॅड पर सेकंड. आता यानंतर आपण पाहणार त्याचे डायमेन्शन. तर डायमेन्शन म्हणजे काय, तर व्हॉट इज बाय डायमेन्शन्स. डायमेन्शन्स आर द पॉवर टू विच फंडामेंटल युनिट मस्ट बी रेंज. म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटी कोणकोणत्या फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे, त्या फंडामेंटल क्वांटिटीचे पॉवर्स म्हणजेच युनिट डायमेन्शन्स. तर अँगुलर व्हेलॉसिटी फक्त एकाच फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे, ती म्हणजे टाइम. म्हणजे तर टाइम याला आपण असं लिहू शकतो रॅड, त्याचा पॉवर काय म्हणजे 1 असतो, आणि सेकंडचा पॉवर 1 वर गेल्यानंतर काय होईल इनव्हर्स, सेकंड इनव्हर्स. ठीक आहे. तर मग आता एकाच फंडामेंटल युनिटवर ही फिजिकल क्वांटिटी अँगुलर व्हेलॉसिटी डिपेंड आहे, ती म्हणजे टाइम किंवा सेकंड, आणि त्याचा पॉवर किती -1. तर तेच त्याचे काय असतील डायमेन्शन, m टू पॉवर 0, n टू पॉवर 0, t टू पॉवर -1. म्हणजे अँगुलर व्हेलॉसिटी ही त्या पार्टिकलच्या मासवर डिपेंड नसते, लेंथवर डिपेंड नसते, तर ती डिपेंड असते फक्त त्या टाइमवर. ओके. सो t टू पॉवर -1 इज द डायमेन्शन्स ऑफ द अँगुलर व्हेलॉसिटी. सो next we are discussing about the relation between linear velocity and angular velocity. Next we are talking about relation between linear velocity and angular velocity. तो आपल्याला माहितीच आहे की सर्क्युलर मोशन ही बनलेलीच असते छोट्या छोट्या लिनियर मोशन पासून. व्हेन पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन, जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन करतो तर तो पार्टिकल सर्कमफरन्सच्या अराउंड कोणती मोशन करत असतो, लिनियर मोशन. हे बघा स्ट्रेट लाईन मोशन आहे. इट परफॉर्म लिनियर डिस्प्लेसमेंट अराउंड द सर्कमफरन्स ऑफ सर्कल. So there must be a relation. So here, whenever particle perform linear motion around circumference of circle, so it has linear velocity. Linear motion जर होत असेल इथे तर याला कोणती व्हेलॉसिटी असेल, लिनियर व्हेलॉसिटी असेल. ओके. आणि ही लिनियर मोशन पासूनच काय बनलेली आहे, सर्क्युलर मोशन. तर मग सर्क्युलर मोशन मध्ये कोणती व्हेलॉसिटी असते, अँगुलर व्हेलॉसिटी. तर अँगुलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी या दोघांमध्ये काय असेल रिलेशन. कारण की पार्टिकल जेव्हा सर्क्युलर मोशन करतो तर तो सर्कमफरन्सच्या अराउंड कोणती मोशन करत असतो, लिनियर मोशन. सो इट हॅज लिनियर व्हेलॉसिटी अराउंड सर्कमफरन्स ऑफ सर्कल as well as angular velocity. So there was the relation between angular velocity and linear velocity. तर आपल्याला ते रिलेशन एस्टॅब्लिश करायचे, ते रिलेशन काय आहे ते डिस्कस करायचे. आणि समजून घेण्यासाठी आपण कन्सिडर करणार आहे की एक पार्टिकल सर्क्युलर मोशन करतो. कन्सिडर ए पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन along circumference of the circle. This is the circumference of the circle of radius. The particle radius is r. Initially, when time t equals to 0, particle is at point A. Okay. So OA is the position vector whenever the time is 0. Now this particle is performing circular motion in anti-clockwise sense. कसा फिरतोय, anti-clockwise sense मध्ये फिरतोय. The particle, so in a small interval of time interval dt, in a very small interval time dt, खूप कमी वेळामध्ये पार्टिकल A पॉइंट पासून कुठे जाईल, B पॉइंटला.
Okay, in very small interval of time dt, particle change its position from A to B along circumference of circle and it perform, यानी कोणती मोशन केली आहे जवळपास लिनियर, जवळपास स्ट्रेट लाईन मोशन असेल किंवा आपण कोणती मोशन म्हणून लिनियर मोशन. या ए बी ची लांबी म्हणजे त्याचं काय असेल मॅग्निट्यूड आणि याची डायरेक्शन कुणीकडून कुणीकडे असेल ए पासून बी. ओके, सो इट परफॉर्म लिनियर डिस्प्लेसमेंट अलाउंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. तर टाइम इंटरवल स्मॉल आहे तर झालेलं लिनियर डिस्प्लेसमेंट सर्कम्फरन्स ते पण कसं असेल स्मॉल असेल, जे आपण कशात दाखवतो इथं ds बार. ओके, तर आपल्याला एक नवीन पोझिशन वेक्टर मिळतो आता पार्टिकलचा OB इज द पोझिशन वेक्टर ऑफ पार्टिकल आफ्टर टाइम dt and OA is the position vector of particle when time is 0. तर या dt एवढ्या वेळामध्ये या दोन पोझिशन वेक्टरने सेंटर सोबत एक अँगल तयार केला असेल त्याला म्हणतो आपण अँगुलर डिस्प्लेसमेंट. ओके, तर इथं या पार्टिकलने अँगुलर डिस्प्लेसमेंट किती केलेले d थीटा हे अँगुलर डिस्प्लेसमेंट केले. ओके, दिस इज अ इन्फिनिटेसिमल अँगुलर डिस्प्लेसमेंट. सो व्हाट इज द इन्फिनिटेसिमल, वी हैव डिस्कस अबाउट इट इन लास्ट लेक्चर. The angular displacement produced in very small interval of time dt. खूप कमी वेळामध्ये तयार झालेलं angular displacement याला म्हणतो आपण instantaneous angular displacement. It has magnitude as well as direction. So हे d theta हे instantaneous angular displacement असेल कारण की dt हा कसा आहे स्मॉल. आणि आपण जसं डिस्कस केले की इंस्टंटेनियस अँगुलर डिस्प्लेसमेंट ही कोणती क्वांटिटी वेक्टर. ओके, कशी, कारण की ही याला मॅग्निट्यूड पण आहे डायरेक्शन पण असते आणि हे वेक्टरचे सर्व लॉ ओबे करतं म्हणून ही कोणती क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी. तर मग आता याचं मॅग्निट्यूड किती असेल किंवा याची डायरेक्शन काय असेल. तर इट्स डायरेक्शन कॅन बी अंडरस्टँड बाय राईट हँड रूल. तर ही या सर्कलची काय असेल ऍक्सिस. आपण ही ऍक्सिस अशा प्रकारे हातामध्ये पकडणार आहे, राईट हँड मध्ये आपल्याला पकडणार आहे. कर्ड फिंगर्सची काय दाखवतात डायरेक्शन रोटेशन, पार्टिकल कसा करतोय अँटी क्लॉकवाईज. ओके, आणि स्ट्रेच द थंब कशाची डायरेक्शन दाखवतो डी थीटाची. तर डी थीटाची डायरेक्शन कुठे असेल वर, कारण की पार्टिकल कसा फिरतोय अँटी क्लॉकवाईज. तर आपण शेवटच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं रिलेशन बिटवीन infinitesimal angular displacement and linear displacement. Linear displacement and infinitesimal angular displacement या दोघांमध्ये रिलेशन आपण डिस्कस केलं आणि आपल्याला माहिती आहे we know the relation between angular displacement, infinitesimal angular displacement and linear displacement. Which is जे की ds bar equals to d theta bar cross r. हे लिनियर डिस्प्लेसमेंट आणि हे अँगुलर डिस्प्लेसमेंट या दोघांना जोडणारे रिलेशन आहे ds बार इज इक्वल टू d थीटा बार क्रॉस r. ओके, तर डिवाइड बाय dt ऑन बोथ साइड.